नमस्कार. सविताज किचनमध्ये मी तुम्हाला आज उरलेल्या भाज्यापासून थालीपीठ कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया. बारीक चिरलेला कांदा, पातीचा कांदा, मसाले चटणी, मीठ आणि आपला रात्रीचा उरलेला भात, मटकीची उसळ आणि आमटी, जिरे, हळदपूड, हिंग. मी 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. आपल्याकडे भरपूर रात्रीची भाजी अशी शिल्लक राहतात. त्यासाठी आपण काय करायचं, नाश्त्यासाठी आपला खास थालीपीठचं बेत केला आहे. चला, त्यासाठी मी कच्चा कांदा घातलेला आहे. आपली रात्रीची उरलेली आमटी, आपली मटकीची उसळ राहिली होती, आणि हा रात्रीचा भात. भातामुळे थालीपीठ कुरकुरीत होते. हळदपूड, जिरे, हिंग आणि चटणी, 1 चमचा चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि ही कांद्याची पात टाकलेली आहे. कोथिंबीर पण असेल तर टाकले तरी चालते. आता आपण एकसारखं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. आपल्या भाज्या वेस्ट होऊ नयेत यासाठी थालीपीठ करून खाण्यासाठी छान लागते. व्यवस्थित मिक्स झाले. आपण पाणी घालून थोडं पाणी घालून मळून घेऊया. असा हा छानसा गोळा मळलेला आहे. आता आपण एका पातेल्यात पाणी घेऊन ते कापड थोडंसं ओलसर करून त्याच्यावर आपण गोळा थापायचा आहे. छान असं थोडंफार पाण्याचा हात लावले तरी चालेल. ते पुढं सरकण्यासाठी थोडं पाण्याचा हात लावून थापायचं आणि छोटे छोटे होल करून घ्यायचे व्यवस्थित भाजण्यासाठी. आता तव्यात थोडं तेल टाकलेलं आहे आणि हे थालीपीठ टाकलं. थोडंसं पाणी घालून प्रेस करून घ्यायचं आणि हळूवारपणे कापड काढायचं. हे बघा, छान अशी थालीपीठ झालेली आहे. थोडंसं आपण वरून तेल सोडूया आणि ताट झाकून ठेवायचं. थोडंसं पाणी सभोवताली शिंतोडा द्यायचे. थोड्या वेळाने आपण बघूया, छानसं असं खरपूस थालीपीठ आपलं भाजून आलेलं आहे. छान झालेलं आहे आपलं थालीपीठ. हे आपण काढून घेऊ. खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत थालीपीठ होतं. नक्की करून बघा. दही, खरडा, शेंगदाण्याची चटणी सोबत नक्कीच खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.